नमस्कार, मी सायली बसे पानसे। आज आपण करणार आहोत गुळाच्या पोळ्या। तर त्यासाठी आधी गूळ करून घ्यायचा आहे। गूळ करण्यासाठी लागणारं साहित्य दाखवते। हा 2 वाट्या गूळ घेतला आहे आणि आपल्या नेहमीच्या वापरातलाच गूळ घेतलेला आहे, म्हणजे चिक्कीचा नको। पाऊण वाटी बेसन घेतलं आहे, पाऊण वाटी तिळाचं कूट घेतलं आहे, थोडीशी जायफळ पावडर घेतली आहे, खसखस भाजून त्याची पूड करून घेतली आहे आणि एक मोठा चमचाभर तूप घेतलं आहे आणि अगदी पाव वाटी पाणी गूळ विरघळण्यापुरतं। आधी आपण कढईत चमचाभर तूप घालून ते पातळ करून घेतलं आहे आणि मग हा गूळ त्याच्यामध्ये घालतोय आणि आता गूळ व्यवस्थित पातळ करून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी आपण घालणार आहोत थोडंसंच पाणी आणि गॅस बारीकच ठेवलेला आहे। एकीकडे आपण गूळ पातळ करत असताना इथे दुसऱ्या कढईत मी एक मोठा चमचाभर तेल घातलंय आणि त्याच्यामध्ये आपण हे बेसनाच्या लाडवाला जसं भाजतो तसं भाजून घ्यायचंय आणि हे तुपात भाजायचं नाहीये, नाही तर तुपात भाजलं तर तूप थिजेल आणि मग ते व्यवस्थित गूळ पसरणार नाही। हे बघा, आपण हे बेसन असं खमंग भाजून घेतोय। निदान एक 3 ते 4 मिनिटं तरी आपल्याला ते मंद गॅसवरती भाजावं लागेल आणि एकीकडे आपण गूळ पातळ करून घेतो। हे बघा, हे बेसन भाजून तयार आहे। बेसन आपण भाजत होतो तेवढ्या वेळात हे गूळ पण पातळ करून झालेला आहे। साधारण एक 5 मिनिटं लागली हा गूळ पातळ व्हायला। बघा, सगळा व्यवस्थित पातळ झालेला आहे। त्या पातळ केलेल्या गुळामध्ये आपण तिळाचं कूट, ते भाजलेलं बेसन, खसखस आणि जायफळाची पावडर असं सगळं घालून मिक्स केलं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर मग ते एकदमच घट्ट होईल। आणि गॅस बंदच केलेला आहे, गॅस बंद करूनच हे सगळं मिक्स केलेलं आहे। आपण ही कणिक भिजवून घेत आहोत। त्यासाठी मी हे अगदी पाऊण वाटी कणिक घेतली आहे। मोठा चमचाभर मैदा त्याच्यात घातलाय, किंचित मीठ आणि एक चमचाभर बेसन घातलंय आणि याला एक मोठा चमचा भरून आपल्याला तेलाचं कडकडीत मोहन घालायचंय। आत्ता मी व्हिडिओ करायचा आहे म्हणून इथे फक्त एवढीच कणिक भिजवली की ज्याच्यात 2 पोळ्या होतील। नंतर व्हिडिओच्या शेवटी त्या गुळाचे किती उंडे होत आहेत त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगेन की त्या प्रमाणात किती पोळ्या होतील ते। आपण आता ह्याच्यामध्ये ते कडकडीत तेल घालून ही पुरीसारखी घट्ट कणिक भिजवून घेतली। हे बघा, हा असा पेढ्यासारखा छान गुळाचा गोळा तयार झालेला आहे। साधारण एवढ्या गुळाच्या ह्याची मी पोळी करणार आहे आणि मी सगळ्या गुळाचे असे उंडे करून घेतल्यानंतर साधारण त्यात 10 मीडियम आकाराच्या पोळ्या होणार आहेत। जेवढ्या आकाराचा आपण गुळाचं हे घेतला होता त्याच आकाराच्या या 2 सारख्या आकाराच्या पाऱ्या कणकेच्या करून घेतलेल्या आहेत आणि तांदूळाच्या पिठीवर आपल्याला पोळी लाटायची आहे। 2 पाऱ्यांच्या आतमध्ये असा हा गूळ व्यवस्थित भरून घेतलेला आहे आणि साईडने कडा छान दाबून घेतल्या आहेत, म्हणजे गूळ बाहेर येणार नाही। हे बघा, तांदूळाच्या पिठीवर आपण अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे। गूळ व्यवस्थित झालेला असेल तर तो सगळ्या पोळीत सारखा पसरतो। ही बघा, पोळी व्यवस्थित लाटून तयार आहे। गॅस बारीक करूनच आपण तव्यावरती ही पोळी घातलेली आहे। खालच्या साईडने पोळी व्यवस्थित भाजल्यानंतर ही आता आपण उलटलेली आहे आणि इथे आपली गुळाची पोळी तयार झाली आहे।